मला पदोपदी जाणवत गेलं की आय कॅन डू बेटर. मी आत्ता जे केलं त्याच्या अजून छान करू शकते. आणि कधीच मी कुठलं प्रशिक्षण घेतलं नव्हतं नृत्यात. त्यामुळे मला असं वाटतं की दैवी देणगी आहे, आशीर्वाद आहे देवाचा. माझी सगळी पहिल्या क्रमांकाची प्राइजेस ही त्याला गेली आहे आणि द्वितीय क्रमांक आणि माझं असं असायचं की लावणी आहे ना, लावणी म्हणजे आम्ही छान तयार होऊन येतो, हाही तितकाच तयार होऊन येतो आणि आमच्याहूनही देखणा दिसतोय आणि लावणी तर अशी परफॉर्म करतोय. तर या ही वॉज अ कॉम्पिटिटर. झालं, मला आशिषने पाठवलं गाणं आणि मला माहित नव्हतं हे प्रशांत नागतीचं गाणं आहे. त्याने मला नुसतं गाणं पाठवलेलं. मी गाणं ऐकलं आणि म्हटलं आशिष मी हे गाणं करते. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. अल्बमचा जमाना गेला असं खूप लोक म्हणायचे, पण कालांतरानंतर किंबहुना मित्र बोलू की सध्या एक असा व्यक्ती, एक असा नृत्य दिग्दर्शक, किंबहुना एक असा दिग्दर्शक, एक नवा कोरा ट्रेंड पुन्हा घेऊन आला. तो म्हणजे ह्याच अल्बमचा ट्रेंड पुन्हा आपल्यासोबत आपल्यासाठी घेऊन आला आहे. दिग्दर्शक प्रशांत नातकी एक खरंच खूप सुंदर असा दिग्दर्शक आहे. त्यांनी आत्ताची जेवढी पण त्याच्या आधीची गाजलेली गाणी आहेत ती सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि आत्तासुद्धा एक नवकोरं गाणं तो आपल्यासाठी घेऊन आला आहे, नाच गो बया. आणि याच गाण्यातील एक स्पेशल अपिअरन्स बोलण्यापेक्षा मित्र बोलेन की 2006 किंवा 8 पासून बुगी वुगीपासून जी अभिनेत्रीने सुरुवात केलेलं तिच्या डान्सिंग करिअरचं, आज देखत ती अभिनेत्री तिच्या डान्सिंग करिअर, तिच्या नृत्यामुळे आणि तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतच आहे. माझ्यासोबत आहे पूजा सावंत. आधी सगळ्यात तुला विचारायला आवडेल की आत्ता मी थोडं रिसर्च केलं, खोटं नाही बोलणार. पर्सनली यूट्यूबवर मी बघितलं की पहिला बुगी वुगीचा तुझा तो डान्स परफॉर्म झाला तो इंडो वेस्टर्न होता, ज्याच्यामध्ये प्रॉपर 2 ते 3 गाणी एकूण रिमिक्स करून तू डान्स केलेलास. तिकडून आत्तापर्यंत नाच गो बाई ह्याच्यामध्ये सुद्धा खरंच खूप सुंदर असा तुझा प्रवास झाला आहे. काय सांगशील, डान्सिंग कितपर्यंत पूजामध्ये सोबत आहे, पूजामध्ये आहे आणि किती ते आहे की चला बाबा जिथे आपल्याला वेळ मिळेल ते पण आपण करायचंच आहे डान्स? काय सांगशील? नृत्य माझ्यासोबत अगदी पहिल्यापासूनच होतं. मला त्याची जाणीव हळूहळू होत गेली. म्हणजे शाळेत असताना, मग कॉलेजमध्ये असताना आणि त्यानंतर तर हे क्षेत्रच माझं सुरू झालं. पण मला पदोपदी जाणवत गेलं की आय कॅन डू बेटर. मी आत्ता जे केलं त्याच्या अजून छान करू शकते. आणि कधीच मी कुठलं प्रशिक्षण घेतलं नव्हतं नृत्यात. त्यामुळे मला असं वाटतं की दैवी देणगी आहे, आशीर्वाद आहे देवाचा, जो मी जोपासते. मी पूजा करते ह्या कलेची. त्यामुळे नृत्य होतं माझ्यासोबत नेहमीच. मग कधी कधी मग त्या जसं तू म्हणलास त्या रियालिटी शोमध्ये मला कळलं, मग अजून काही रियालिटी शोजमध्ये कळलं. जेव्हा मी श्रावण क्वीन कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत होते, तिकडे जेव्हा टॅलेंट राऊंड होतं तिकडे मी नृत्य सादर केलं आणि मग ते प्रेक्षकांना आणि सर्वांना फार आवडलं. सो मला पदोपदी जाणवत गेलं की येस आय कॅन डू बेटर आणि आय हॅव समथिंग विच आय कॅन टेक केअर ऑफ. सो बरं, तर मी आत्ता आपण गाणं तर बघितलं आहे, पण मी शेवटचा पूजा परफॉर्मन्स बघितलेला की सन्मान महाराष्ट्राच्या इव्हेंटला, आणि भयंकर गोड झालेला तो डान्स परफॉर्मन्स आणि कार्यक्रम खरंच काय खूप भारी होता. त्यातल्या त्यात तिच्यासोबत एक तिचा मित्रसुद्धा आशिष पाटील, म्हणजे मित्र बोलण्यापेक्षा बोलून की दोघं सोबतीचे आहेत आधीपासून. काय सांगशील, तो एक ठार वेडा माणूस आहे. म्हणजे नृत्यामध्ये त्याचा कोणीच हात धरू शकत नाही आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या दोघांच्या कॉमनसुद्धा आहेत. काय सांगशील एकंदरीत त्या माणसासोबत डान्स करताना आणि त्याच्या हाताखाली डान्स शिकत असताना? आशिषचा वेडेपणा मी खूप जवळून पाहिला आहे. आम्ही दोघेही या क्षेत्रात येण्या आधीपासूनचे मित्र आहोत. मी त्याला इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करताना पाहिलं आहे आणि माझी सगळी पहिल्या क्रमांकाची प्राइजेस ही त्याला गेली आहे आणि द्वितीय क्रमांक. आणि माझं असं असायचं की लावणी आहे ना, लावणी म्हणजे आम्ही छान तयार होऊन येतो, हाही तितकाच तयार होऊन येतो आणि आमच्याहूनही देखणा दिसतोय आणि लावणी तर अशी परफॉर्म करतोय. तर या ही वॉज अ कॉम्पिटिटर. पण नंतर हळूहळू मित्र होत गेला आणि आज आम्ही दोघेही ज्या स्थानी आहोत तिकडे जेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहतो आणि आम्हाला असं वाटतं की वी मेड इट यार, वी मेड इट. आणि फक्त कलेच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलोय आपण, कोणाचाही सपोर्ट नसताना, गॉडफादर नसताना. फक्त आपल्यासोबत आपला गणपती बाप्पा आहे, आपली कला आहे आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत चाललंय. टच. म्हणजे असं बोललं काही हरकत नाही का की ज्या व्यक्तींसोबत आपण स्ट्रगलिंग फेस किंवा ज्या व्यक्तींसोबत आपण सुरुवात बघितलेली असते, त्याच व्यक्तींसोबत आपण जेव्हा असं बघतो की अरे कुठे होतो आपण आणि काय किती भारी झालं, अशी फिलिंग असते का? येस, ॲब्सोल्युटली असते. आशिष आणि मी वाढदिवस पण शेअर करतो. 25 जानेवारी आमचा सेम वाढदिवस आहे आणि त्याचा जसं मगाशी म्हणाले त्याचा वेडेपणा पाहिला आहे मी. तो गणपतीचाही भक्त आहे, जशी मी गणपतीची भक्त आहे. तो दर आय थिंक मंगळवारी का टिटवाळ्याला जातो असं त्याचं एक आहे. तर आम्ही खूप गोष्टी आमच्या कॉमन आहेत. तसंच कॉमन आहे पॅशन. आता मला जर काही कुठलं प्रोजेक्ट करायचं आहे तर मी सगळं विसरते आणि आय कम्प्लिटली फोकस ऑन दॅट थिंग. जसं हे गाणं आहे, जसं मी या गाण्याला हो म्हणाले आणि आय वॉज लाईक ओके आता मला हे गाणं करायचं आहे. देन मग सगळ्या गोष्टी तशा सुरू झाल्या. पण माझा पूर्ण विश्वास आशिष पाटीलवर होता. त्याने जेव्हा हे गाणं मला विचारलं
मी क्षणाचाही विलंब न करता ॲक्च्युली हो म्हटलं होतं बिकॉज आशिष पाटील हे गाणं करतोय आणि त्याच्यासोबत काम करताना त्याच्या नशिबी जो काही आशीर्वाद बाप्पाने दिलाय तो कदाचित मलाही लाभेल मिळू शकतो थोडाफार. असं म्हणून मी म्हटलं लेट्स डू इट. बरं, तर मंगळागौर होणार आहे का आता ह्याच्यानंतर? जसं बोललीस तसं तू ते होणार आहे का? ते ममा आहे का तुझं त्या गोष्टीला? मला आवडेल, मला खरंच आवडेल मंगळागौर केली, पण आता त्यासाठी मला ती सगळी गाणी शिकावी लागतील. मला ते असं आशिष आहे ब्लूटूथवर आणि नाही लावायचं, पण ती जी ऑथेंटिक गाणी आहेत जी आपल्या पिढीला माहितीही नाही आहेत, 1-2 गाणी ऐकली असतील पिंगा सोडून किंवा अजून कुठली गाणी आहेत मूवी मध्ये वगैरे त्यामुळे म्हणजे ती गाणी सोडल्याच अजून माहित नाहीये. सो जर आईनी प्लॅन केलं, जे ती करेलच, तिला आयडिया आली आता, तर आधी मी गाणी शिकेन, सगळ्यांना शिकवेन माझ्या मैत्रिणींना आणि मग मंगळागौर करू आम्ही. बरं, तर आपण नाचगोबायावर येऊया. प्रशांत नातकेसारखा व्यक्ती म्हणजे त्यांनी खरंच खूप कमी वेळामध्ये खूप चांगलं नाव कमवलं आहे. म्हणजे त्याची गाणी ही मिलियन क्रॉस करतात फक्त काही दिवसांमध्येच. त्याच्यासोबत जेव्हा आपण डान्स परफॉर्मन्स करतो किंवा त्याच्या गाण्यामध्ये जेव्हा आपण आपला छोटा हातभार असतो, किती भारी वाटतं. आणि असं असतं का की चला बाबा, कोणताच व्यक्ती किंवा कोणताच कलाकार हा छोटा मोठा नसतो, त्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं असतं. एक पूजा सावंत अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या संपूर्ण प्रोजेक्ट कशा पद्धतीने बघते? गमतीचा भाग म्हणजे ना, मला म्युझिकची फार आवड आहे. मी कुठलंही गाणं ऐकलं आणि मला जर ते पहिल्या ऐकतानाच आवडलं तर ते खरंच गाणं छान असतं आणि मला ते आवडतं. बट प्रशांत नागतीची मी जितकी गाणी ऐकलीत आत्तापर्यंत रिलीज झालेली, आय रिमेंबर जे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं ना आणि ते मी गुणगुणत राहिले, ते शेवटपर्यंत माझ्या मनात राहिलंय. सेम नाचगोब्याचं झालं. मला आशिषने पाठवलं गाणं आणि मला माहित नव्हतं हे प्रशांत नागतीचं गाणं आहे. त्याने मला नुसतं गाणं पाठवलेलं, मी गाणं ऐकलं आणि म्हटलं आशिष मी हे गाणं करते. मग मला कळलं हे प्रशांत नागतीचं गाणं आहे. मग ही प्रिव्हियस गाणी होती आणि म्हटलं अरे ही प्रशांत नागतीची गाणी होती. ओके, फक्त आपण रीलवर ऐकतो आणि ती कंटिन्यू लूप असतो सुरू व्हायचा. आणि मी अजूनही एक रील पाहिली होती परदेशात एका एक आपल्या बाजूला जो शेजारी देश आहे तिकडे एका लग्नात आपलं मराठी गाणं वाजत होतं. म्हणजे त्या प्रदेशात कोणीही मराठी राहत नाही तरीही आपली मराठी गाणी वाजतायत. सो आय थिंक हे म्युझिकचं यश आहे. आणि जेव्हा मला कळलं की हे गाणं सुद्धा प्रशांत नागतीचं आहे, ज्याला मी ऑलरेडी हो म्हणाले, आय वॉज लाईक ये मस्त मज्जा. सो काहीतरी नवीन केल्याचा मलाही एक छान अनुभव आला. आणि प्रशांत नागतीबद्दल मी काय बोलूया, त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा मला वाटतं त्यांचं कामच बोलतं, अँड दॅट्स इनफ. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास इकडे थांबतोय कारण का पूजेला सुद्धा बाकी तिच्या इतर कामाला निघायचं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि हे फक्त आम्हाला एक गेस्ट अपीअरन्स म्हणून बघायला मिळालं आहे तुझा, पण आय होप की नेक्स्ट टाइम आम्हाला गेस्ट अपीअरन्स नको, आम्हाला प्रॉपर तुझं एक सोलो परफॉर्मन्स बघायला आवडेलच. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू नितीन, थँक्यू सो मच.